हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की इलेक्ट्रोसायक्लिक सायक्लायझेशन कशा प्रकारे होतं ते सर्व पॉईंट्स आपण वन बाय वन बघितले. तर मग यामध्ये आपण जे नाझराव सायक्लायझेशन आहे ते पण बघितलं होतं की कोणत्या वेळी होते, कुठली सिस्टीम प्रेझेंट असते, कशा वेळी रिॲक्शन कॉनरोटरी आणि डिसरोटरी ही प्रोसीड होते. हे सर्व पॉईंट्स आपण बघितले होते. मग पुन्हा आपण एकदा ओव्हरलुक म्हणून बघू जेणेकरून तुमचं बेटर अंडरस्टँडिंग होईल. सायक्लायझेशन ऑफ फोरियन पाय सिस्टीम, ज्यांना आधीच लेक्चर समजले नाही त्यांच्यासाठी हे लेक्चर असेल. इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजर रिएक्शन गिवन बाय ब्युटाडाइन. आता ब्युटाडाइन मॉलिक्यूलची आपण ऑलरेडी रिएक्शन बघितली आहे. 1,3-butadiene is the first member of conjugated polyene having 4n pi electron system. मग बघा ब्युटाडाइनची जी रिएक्शन आहे काय काय होतंय, बॉन्डचं मायग्रेशन होतंय आणि इथे काय सायक्लिक कंपाऊंड तिथे फॉर्म होतोय. मग ही जी रिएक्शन आहे ती थर्मली इंड्यूस पण आहे, थर्मली पण पॉसिबल आहे आणि फोटोकेमिकली पण पॉसिबल आहे. मग थर्मली इंड्यूस ज्यावेळेस रिएक्शन असेल त्यावेळेस आपण काय घेतो, रिएक्शन टेक्स प्लेस फ्रॉम ग्राउंड स्टेट. ज्यावेळेस आपण थर्मल इंड्यूस सायक्लायझेशन बघतो त्यावेळेस आपण काय घेतो, ग्राउंड स्टेट घेतो. मग इथे या केसमध्ये द इलेक्ट्रॉन दॅट आर यूज टू फॉर अ सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन आर इन द होमो. मग होमो कुठला येतो इथे, साय2. इन दिस केस, या केसमध्ये साय2 येतोय. मग साय2 ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट असते, हे जे एक्झाम्पल आहे 1,3-ब्युटाडाइनचं त्याबद्दलच बोलतोय आपण. इथे होमो साय2 येतोय, त्यामध्ये C2 सिमेट्री आहे. मग तिथे जर सिग्मा बॉन्ड जर आपल्याला फॉर्म करायचा असेल तर रोटेशन मस्ट बी कॉनरोटरी. डिसरोटरी मोशन वुड नॉट टेक प्लेस इन द लोब टुगेदर. बघा इथे आता साय2 घेतलेला आहे, थर्मल रिएक्शन आपण कन्सिडर करतोय. साय2 घेतलेला आहे, त्याच्यामध्ये C2 सिमेट्री आहे, त्यामुळे आपण काय करतोय, कॉन रोटेशन मीन्स रोटेशन काय करतोय, सेम डायरेक्शननी करतोय. सेम डायरेक्शननी केल्यावरच काय ते मिळते आपल्याला, सिमेट्री अलाउड किंवा तिथे सिग्मा बॉन्ड हा फॉर्म होतोय. जर फोटोकेमिकल किंवा आपण डिसरोटरी मोशन केलं तर ती काय सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन आपल्याला तिथे मिळते आणि C2 काय असतो, असिमेट्रिक असतो. हे कशाच्या केसमध्ये झालं, थर्मल रिएक्शन. ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल रिएक्शन बघतो, फोटो इंड्यूस सायक्लायझेशन, त्या केसमध्ये आपण काय घेतो, एक्साइटेड स्टेट होमो घेतो. मग 1,3-ब्युटाडाइनच्या केसमध्ये एक्साइटेड स्टेट होमो काय येतोय, साय3 स्टार येतोय. मग त्याच्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट असते, मिरर सिमेट्री प्रेझेंट असते. मग ज्यावेळेस मिरर सिमेट्री असते त्यावेळेस आपण काय करतो, सिग्मा बॉन्ड ज्यावेळेस आपल्याला फॉर्म करायचा असेल त्यावेळेस आपण काय करतो, डिसरोटरी मोशन मीन्स काय करतोय, एक ऑर्बिटल इनर साइडला रोटेट करतोय आणि दुसरा ऑर्बिटल पण काय इनर साइडला रोटेट करतोय. मीन्स तिथे काय आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्म होणं हे नेसेसरी. मग त्यावेळेस आपण काय करतो, डिसरोटरी मोशन ही कन्सिडर करत असतो. त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, तिथे फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. मग यावरतीच आपण एक्झाम्पल बघितले होते की 2E4Z24 हेक्साडाइन, the cis-3,4-dimethyl cyclobutane returns to form the thermal cyclization and trans isomer from the photocyclization. मग सिस आयसोमर केव्हा फॉर्म होतंय की ज्यावेळेस cis-3,4-dimethyl cyclobutane कशा फॉर्म होतंय, थर्मल सायक्लायझेशन झालं त्याने आपल्याला सिस कंपाऊंड मिळतोय. आणि ज्यावेळेस ट्रान्स आयसोमर कधी फॉर्म होतोय, ज्यावेळेस फोटो इंड्यूस सायक्लायझेशन होतंय त्यावेळेस आपल्याला ट्रान्स आयसोमर हे मिळतंय. मग थर्मल सायक्लायझेशन असेल त्यावेळेस आपण काय घेतोय, ग्राउंड स्टेट होमो. मग काय येतोय तो ग्राउंड स्टेट होमो, साय2 येतोय, विच हॅज C2 सिमेट्री. दस कॉनरोटरी मोशन इज रिक्वायर्ड फॉर सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन साठी काय आपल्याला कॉनरोटरी मोशन ही गरजेची. बघा इथे काय केलंय, स्टार्टिंग रिएक्टंट दिलाय 2E4Z24 हेक्साडाइन. मग यामध्ये रिएक्शन कुठल्या वेळी आहे, थर्मली, त्यामुळे आपण काय घेतोय, ग्राउंड स्टेट होमो त्याचा कन्सिडर करतोय. मग ग्राउंड स्टेट होमो काय येतोय त्याचा, साय2. मग साय2 मध्ये कुठली सिमेट्री आहे, C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. मग ज्यावेळेस C2 सिमेट्री प्रेझेंट असते त्यावेळेस आपण काय करतो, कॉन रोटेशन हे करतो. मीन्स रोटेशन अलॉंग सेम डायरेक्शन, सेम आयदर क्लॉकवाईज करतो किंवा अँटी क्लॉकवाईज, दोन्ही वेळी काय करतो, रोटेशन तिथे पॉसिबल करतो. हे पॉईंट ऑलरेडी आपण बघितले. मग तिथे काय मिळते आपल्याला, cis-3,4-dimethyl cyclobutane हे आपल्याला तिथे फॉर्मेशन मिळते. त्याचप्रमाणे काउंटर क्लॉकवाईज जरी केलं तरी त्यावेळी पण आपल्याला काय मिळतंय, कॉन रोटरी मोशन आहे. इथे पण साय2 घेतलाय आपण, कॉन रोटरी काउंटर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज त्याला आपण म्हणू. मग अँटी क्लॉकवाईज वेळी जरी रोटेशन केलं तरी आपल्याला तिथे काय प्रोडक्ट सेम मिळतोय, cis-3,4-dimethyl cyclobutane हा कंपाऊंड तिथे फॉर्मेशन होतोय. त्याचप्रमाणे सेम रिएक्शन
सेम रिएक्टंट घेतला आहे आणि इथे काय केली फोटोकेमिकली रिएक्शन घेतली. तर फोटोकेमिकली जर रिएक्शन जर घेतली असेल तर आपण काय घेतोय एक्साइटेड स्टेट होमो. इथे कुठला येतो साय3 येतोय. मग साय3 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे मिरर सिमेट्री प्रेझेंट आहे. मग मिरर सिमेट्री ज्यावेळेस प्रेझेंट असते त्यावेळेस आपण काय घेतो डिसरोटरी मोशन घेतो. बघा इथे डिसरोटरी मोशन करू दोन्ही पण काय केले इनर साइडला रोटेट केले. मग ज्यावेळेस अशा प्रकारचं रोटेशन होतं त्यावेळेस त्यावर अटॅच असणारे जे सबस्टिट्यूएंट आहे ते पण काय होतं त्या डायरेक्शन तिथे रोटेट होता. मग इथे काय आपल्याला ट्रान्स 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन हा प्रोडक्ट फॉर्मेशन होतं. इथे आपल्याला का दोन प्रोडक्ट मिळाले ए आणि बी. बट इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एकच प्रोडक्ट इथे फॉर्मेशन मिळतो ट्रान्स 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन. त्याचप्रमाणे हे पण आपण एक्झाम्पल बघितलं होतं की कॉन्ट्रोटरी मोशननी दोन्ही वेळी काय आपल्याला सेम प्रोडक्ट इथे फॉर्मेशन होता. फक्त तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे तुम्हाला जो रिएक्टंट दिलेला असतो ते तुम्हाला ड्रॉ करता आलं पाहिजे आणि त्यावरनं तुम्हाला काय जो प्रोडक्ट असतो त्याची स्टेरिओकेमिस्ट्री ही तुम्हाला समजणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला जे नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे त्या तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता तो रिएक्टंट ड्रॉ करू शकता. रिएक्टंट ड्रॉ केला तर तुम्हाला त्यामध्ये प्रेझेंट असणारी सिमेट्री कळणार आहे. रिएक्शन जर थर्मली जर असेल तर आपण ग्राउंड स्टेट होमो घेतो. जर फोटोकेमिकली असेल तर एक्साइटेड स्टेट होमो हा घेत असतो आणि त्यानुसार काय करायचे प्रोडक्ट फॉर्मेशन ही करायची. त्याचप्रमाणे बघा इलेक्ट्रोसायक्लिक रिंग ओपनिंग इन विच पॉलिंग हॅज अ 4n पाय इलेक्ट्रॉन. बघा आता सुरुवातीला आपण काय बघितलं रिंग क्लोजिंग रिएक्शन बघितलं. आता आपण काय बघणार आहोत रिंग ओपनिंग रिएक्शन बघणार आहोत. मग यामध्ये बघा कन्वर्जन ऑफ सायक्लोब्युटेन टू ब्युटाडाइन. बघा सायक्लोब्युटेन रिंग सिस्टीम आहे तिचं कन्वर्जन आपल्याला ब्युटाडाइन मध्ये करायचं. मग ज्यावेळेस थर्मली इंड्यूस रिएक्शन असेल थर्मली इंड्यूस रिंग ओपनिंग रिएक्शन. In the ring opening reaction, the stereochemistry of the product determined by the stereochemistry of ground state homo of the open chain partner. मग बघा यामध्ये काय करावं लागेल आपल्याला जी स्टेरिओकेमिस्ट्री आता इथे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन आहे. मग रोटेशन ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपल्याला तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन होणार आहे. बघा आता हे रोटेशन काय केलंय कॉन्ट्रोटरी दोन्ही पण काय केलंय सेम डायरेक्शनने रोटेट केले. मग सेम डायरेक्शनने रोटेट केल्यामुळे काय आलं पॉझिटिव्ह लोब वरती आलाय पुन्हा इकडे पण पॉझिटिव्ह लोब खाली आलाय. मी इथे कुठली सिमेट्री मेंटेन झाली आहे C2 सिमेट्री मेंटेन झालेली. मग ही C2 सिमेट्री जी मेंटेन झालेली ती कशाची आहे 1,3 ब्युटाडाइनची. मग इथे थर्मल रिएक्शन आहे त्यामुळे काय ग्राउंड स्टेट होमो आपण कन्सिडर केलाय. मग इथे काय येते C2 सिमेट्री पुन्हा येते. टू गेट C2 सिमेट्री इन द प्रोडक्ट होमो मोशन शुड बी कॉन्ट्रोटरी. मग C2 सिमेट्री प्रोडक्ट मध्ये मेंटेन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तिथे मोशन शुड बी कॉन्ट्रोटरी कॉन्ट्रोटरीच मोशन ही करावी लागेल. मग यावरून आपल्या काय लक्षात येईल इफ द ओपन चेन पॉलिन हॅज अ 4n पाय इलेक्ट्रॉन then the process is always contradictory in thermal condition whereas ring is opening reaction or ring closure reaction. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळेस पॉलिन मध्ये 4n पाय इलेक्ट्रॉन असतील the process must be always contradictory process असेल thermal condition whether the reaction is ring closure or ring opening. 4n पाय इलेक्ट्रॉनच्या सिस्टीम मध्ये लक्षात घ्यायचे रिंग ओपनिंग रिएक्शन असो किंवा रिंग क्लोजिंग रिएक्शन असो ती काय असेल कॉन्ट्रोटरी मोशनच तिथे ही ऑप्टेन असेल कारण तिथे काय C2 सिमेट्री आपली काय झाली पाहिजे मेंटेन ही झाली पाहिजे. बघा अजून एक एक्झाम्पल घेऊ ते stereochemistry of ring opening of trans 3,4 dimethyl cyclobutane. There is a possibility of two modes of contradictory motion counterclockwise and clockwise motion. बघा एक्झाम्पल दिले ट्रान्स तुम्हाला एक्झाम मध्ये अशाच प्रकारचे एक्झाम्पल दिले जातील. शो द स्टेरिओकेमिस्ट्री किंवा पेरिसायक्लिक रिएक्शन ऑन गिवन रिएक्टंट. मग त्या रिएक्टंट वरती तुम्हाला काय दिलं जाईल फक्त कंडिशन दिली जाईल. थर्मल कंडिशन असल्यावर कोणत्या वेळी रिएक्शन जाते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही रिएक्शनची प्रॅक्टिस करा. जर थर्मल रिएक्शन असेल तर आपण ग्राउंड स्टेट होमो घेतो किंवा आता ही काय घेतो आपण रिंग ओपनिंग रिएक्शन. मग हे रिंग ओपनिंग रिएक्शनला आपण काय केलंय थर्मल रिएक्शन आहे. लक्षात घ्यायचंय 4n पाय सिस्टीम ज्यावेळेस असेल त्यामध्ये रिंग ओपनिंग किंवा रिंग क्लोजिंग जी रिएक्शन आहे ती कुठल्या वेळी जाते कॉन्ट्रोटरी मोशननीच जाते. कारण थर्मल रिएक्शन मध्ये आपण काय घेतो ग्राउंड स्टेट होमो घेतो आणि ग्राउंड स्टेट होमो मध्ये काय येतो
तिथे C2 सिमेट्री आपल्याला मेंटेन झाली पाहिजे. प्रोडक्ट मध्ये आपली C2 सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे. त्यावेळेस काय करायचं आपल्याला रिंग ओपनिंग आणि ज्यावेळेस कोरियन पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बघतो त्यावेळेस रिंग ओपनिंग आणि रिंग क्लोजिंग दोन्ही पण रिएक्शन कोणत्या वेळी होत आहे की कॉन रोटरी मोशनने. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. The process is always con rotary in thermal condition whether the reaction is ring opening or ring closing reaction. दोन्ही केस मध्ये ही काय होते कॉन रोटरी मोशनच काय केली जाते यूज केली जाते. इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात घ्यायचा आहे. बघा आता इथे जो प्रोडक्ट आहे सॉरी रिएक्टंट आहे ट्रान्स 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन. मग इथे काय केलंय थर्मल तुम्हाला साइन दिलंय रिएक्शन कॉन रोटरी मोशन ने जाते. मग कॉन रोटरी मोशन मीन्स काय करतोय आपण सेम डायरेक्शन ने रोटेशन करतोय. सेम डायरेक्शन ने रोटेशन केल्यावर मिथिल ग्रुप कुठे आलाय आउटर साइडला. निगेटिव्ह लोब डाउनवर्ड डायरेक्शनला आलाय. पॉझिटिव्ह लोब अपवर्ड डायरेक्शनला आलाय आणि हायड्रोजन इनर साइडला गेलाय. चेक करायची प्रत्येक वेळेस सिमेट्री ज्यावेळेस तुम्ही ऑर्बिटल रोटेट करताय त्यावेळेस. मग इथे बघा हा मिथिल ग्रुप कुठे गेलाय आउटर साइडला. मिथिल ग्रुप आउटर साइडला. निगेटिव्ह लोब अपवर्ड डायरेक्शनला. निगेटिव्ह लोब अपवर्ड डायरेक्शनला. हायड्रोजन इनर साइडला आलाय. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह लोब कुठे आलाय डाउनवर्ड डायरेक्शनला. मग इथे काय C2 सिमेट्री काय झाली आहे प्रोडक्ट मध्ये मेंटेन झालेली. रिंग ओपन केली आपण. रिंग ओपन केल्यावर पण काय ऑर्बिटल मध्ये C2 सिमेट्री मेंटेन झाली. मग इथे जो प्रोडक्ट फॉर्म झालाय तो कुठला झालाय ते तुम्हाला तिथे नॉमेनक्लेचर जमलं पाहिजे की कुठल्या वेळी तिथे प्रोडक्ट हा फॉर्म झालेला आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की मेजर प्रोडक्ट कुठला आणि मायनर प्रोडक्ट कुठला. तुम्हाला ऑलरेडी मी हे सांगितलंय. आता इथे बघा दोन्ही जे मिथिल ग्रुप आहे ते काय आउटर साइडला आहे. दोन्हीमध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरॅक्शन नाहीये किंवा इनर साइडचे जे हायड्रोजन आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंटरॅक्शन तिथे नाहीये. त्याच्यामुळे हा जो प्रोडक्ट फॉर्म होईल तो काही स्टेबल प्रोडक्ट किंवा त्यालाच काय म्हटलं जातं मेजर प्रोडक्ट हा म्हटलं जातं. जो सेकंड प्रोडक्ट जर तुम्ही जर बघितला सेम वेनी काय केलंय इथे आता इथे काउंटर क्लॉकवाईज मीन्स इथे अँटी क्लॉकवाईज रोटेशन केलंय आणि प्रोडक्ट फॉर्मेशन केलंय. प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर चेक करायचंय की तिथे स्टेरिक इंटरॅक्शन पॉसिबल होत आहे की नाही. जर तिथे स्टेरिक क्राउडिंग जर असेल तर तो प्रोडक्ट काय असतो मायनर प्रोडक्ट असतो. आणि जिथे कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या स्टेरिक इंटरॅक्शन नसतील त्याला काय म्हटलं जातं मेजर प्रोडक्ट म्हटलं जातं किंवा तो मोर अमाऊंट मध्ये आपल्याला तो प्रोडक्ट फॉर्मेशन तिथे पॉसिबल होते. आता बघा ऑलरेडी आपण बघितलंय की कॉन रोटेशन मध्ये काय करतो आपण आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. मग इथे सुरुवातीला आपण काय केलंय काउंटर क्लॉकवाईज मी त्याला काय म्हणतो अँटी क्लॉकवाईज ओरिएंटेशन केलंय. मग नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय केलंय क्लॉकवाईज मोशन केले. क्लॉकवाईज मोशन केल्यावर काय होतंय सेम डायरेक्शनने रोटेट होतंय कॉन रोटेटरी मोशन इथे आपण घेतली आहे. आणि त्यानुसार जे प्रोडक्ट आपल्याला फॉर्म होतोय तो काय मायनर प्रोडक्ट कारण काय होतं मिथिल ग्रुप दोन्ही पण काय येत इनर साइडला येत आहे आणि तिथे काय स्टेरिक क्राउडिंग क्रिएट होते त्यामुळे तो प्रोडक्ट जो फॉर्मेशन होतोय तो आपल्याला कमी प्रमाणात होतोय. मग त्याला काय म्हटलं जातं मायनर प्रोडक्ट हे म्हटलं जातं. Thus the thermal process is con-rotary with two products possible in the above case. The con rotation is the second case. Clockwise rotation leads to serve a steric interaction between two methyl group. The interaction is avoided in the first process. Rotation is counterclockwise in which two methyl groups move away from each other and this is the favor process. मग जिथे स्टेरिक इंटरॅक्शन अवॉइड केला जातात ते तो प्रोडक्ट काय केला जातो मेजर प्रोडक्ट हा कन्सिडर केला जातो किंवा त्या वेनी रिएक्शन ही पॉसिबल असते. हे झालं थर्मल इंड्यूस. त्यानंतर नेक्स्ट बघू फोटो इंड्यूस रिंग ओपनिंग रिएक्शन. मग यामध्ये थर्मल इंड्यूस मध्ये आपण काय ग्राउंड स्टेट होमो आपल्याला तिथे मिळाला पाहिजे त्यामध्ये C2 सिमेट्री आपल्याला मिळाली पाहिजे. मग फोटो इंड्यूस मध्ये बघा द फोटो स्टेट होमो ऑफ ओपन चेन ब्युटाडाइन अँड डेरिव्हेटिव्ह विल बी साय3. ज्यावेळेस रिंग आपण ओपनिंग करू त्यामध्ये जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल साय3. साय3 मध्ये कुठली सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे मिरर सिमेट्री ही मेंटेन झाली पाहिजे. Thus the cyclobutane ring must be open in a such a fashion that sigma orbital transform into the excited state HOMO of the product having mirror symmetry. To get mirror symmetry in excited state HOMO of the product, the motion is like this. Disrotary motion आपल्याला तिथे करावी लागेल. बघा रिएक्टंट दिलेला आहे त्यावरती ग्रुपची अटॅचमेंट आहे. मग
तिथे आपल्याला जो प्रोडक्ट फॉर्मेशन करायचे आणि प्रोडक्ट मध्ये आपल्याला काय मिळाली पाहिजे, एक्साइटेड स्टेट जो होमो होता त्याची सिमेट्री तिथे मेंटेन झाली पाहिजे. मग ती मेंटेन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑर्बिटल अशा प्रकारे रोटेट करावं लागतील की मिरर सिमेट्री प्रोडक्ट मध्ये ती मेंटेन झाली पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, डिसरोटरी मोशन. बघा फोटोकेमिकल रिएक्शन आहे, डिसरोटरी मोशन आहे. काय केलाय, अँटी क्लॉकवाईज रोटेट केलाय आणि क्लॉकवाईज रोटेट केलाय. मग त्याने आपल्याला काय फॉर्मेशन होतं, साय3 स्टार विच इज नथिंग बट एक्साइटेड स्टेट होमो. त्यामध्ये कुठली सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे, मिरर सिमेट्री. बघा दोन्ही पण काय ह्याच्यात आले, मिरर सिमेट्री. मग प्रोडक्ट कुठला फॉर्म झालाय, 2E4Z24 हेक्साडाइन. एक्झाम मध्ये तुम्हाला अशाच प्रकारे क्वेश्चन हे विचारले जातील. मग त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये प्रेझेंट असणारे रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये प्रेझेंट असणारी सिमेट्री ही माहिती असणं गरजेचं आहे. जर रिएक्शन फोटोकेमिकली प्रोसीड असेल तर आपण एक्साइटेड स्टेट होमो घेतो, आणि जर रिएक्शन जर थर्मली जर प्रोसीड असेल तर आपण काय घेतो, ग्राउंड स्टेट होमो तिथे कन्सिडर करत असतो. मग इथे पण दोन प्रोडक्ट आपल्याला फॉर्म होत आहे. इथे काय केलंय, पुन्हा एक कार्बन वरती काय केलंय, एक ऑर्बिटल क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज केलंय. मग त्यांनी पण आपल्याला काय होत आहे, फोटोकेमिकल रिएक्शन डिसरोटरी मोशन केली आहे, एक क्लॉकवाईज आणि एक अँटी क्लॉकवाईज, त्यामुळे डिसरोटरी मोशन. आणि इथे प्रोडक्ट काय फॉर्मेशन होतोय, 2Z4E24 हेक्साडाइन. बघा आधी तोच प्रोडक्ट मिळाला आणि नंतर पण तोच प्रोडक्ट आपल्याला फॉर्मेशन ही मिळाले. मग यावरनं काय आपल्याला फॉर्म होईल, तर फोटो इंड्यूस प्रोसेस इज डिसरोटरी विथ आयदर पॉसिबल डिसरोटेशन गिविंग सेम प्रोडक्ट. इथे काय मिळतं आपल्याला, सेम प्रोडक्ट हा फॉर्मेशन होते. दोन्ही याच्यात काय मिळतंय, सेम प्रोडक्ट फॉर्मेशन आपल्याला तिथे मिळते. त्याचप्रमाणे इथे अजून काही एक्झाम्पल दिले. बघा इथे ट्रान्स होते, इथे काय घेतलंय, सिस एक्झाम्पल घेतलंय. मग लेट्स टेक द कन्वर्जन ऑफ 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन इनटू 2,4 हेक्साडाइन थर्मल रिंग ओपनिंग. बघा आता इथे जर थर्मल रिएक्शन जर कन्सिडर करायची ठरली, तुम्हाला अशा प्रकारे एक्झाम मध्ये रिएक्टंट दिलेले असतात. फक्त तुम्हाला रिएक्टंट दिलेले असेल त्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रेझेन्स असणारी सिमेट्री, ग्राउंड स्टेट होमो कशा प्रकारे ते ऑब्टेन होतील. जर थर्मल जर असेल तर आपण काय घेतो, ग्राउंड स्टेट होमो तिथे घेतो. आता ही काय थर्मल रिएक्शन आहे, रिंग ओपनिंग. रिंग काय करतोय आपण, ओपन करतोय. मग यामध्ये रिंग ओपन झाल्यावर कुठली सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे, थर्मल रिएक्शन आहे त्यामुळे C2 सिमेट्री तिथे मेंटेन झाली पाहिजे प्रोडक्ट मध्ये. मग अशा वेळी आपल्याला रोटेट करायचा मॉलिक्यूल की तिथे C2 सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे. ऑलरेडी आपण बघितलंय की थर्मल जी रिएक्शन आहे त्यामध्ये रिंग ओपनिंग रिएक्शन असो किंवा रिंग क्लोजिंग रिएक्शन असो, त्यामध्ये आपण काय घेतो, कॉन्ड्रोटरी मोशन ही घेत असतो. मग कॉन्ड्रोटरी मोशन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला काय तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन हे होत असतात. मग ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट फॉर्मेशन होतं तिथे जर स्टेरिक इंटरॅक्शन जर नसतील तर आपल्याला ज्यामध्ये स्टेरिक इंटरॅक्शन कमी असतील तो प्रोडक्ट काय करतो आपण, मेजर म्हणून तिथे कन्सिडर हा करत असतो. मग बघा इथे काय केलंय, दोन्ही पण काउंटर क्लॉकवाईज तिथे रोटेशन केलंय, मीन्स अँटी क्लॉकवाईज रोटेशन केलंय. प्रोडक्ट फॉर्मेशन झालाय 2E4Z24 हेक्साडाइन तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन झालाय. मग इथे ग्राउंड स्टेट होमो काय, साय2 मध्ये C2 सिमेट्री. मग इथे काय C2 सिमेट्री मेंटेन झाली. त्याचप्रमाणे दोन्हीमध्ये क्लॉकवाईज जरी रोटेशन केलं, एक्झाम मध्ये तुम्ही आयदर क्लॉकवाईज रोटेशन करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, कॉन्ड्रोटरी मोशन साठी प्रोडक्ट तुम्हाला सेम मिळणार आहे. त्यामुळे फक्त रिएक्टंट बघून घ्यायचा आणि त्यानुसार प्रोडक्ट हा बघायचा असतो. मग आता इथे पुन्हा कॉन्ड्रोटरी मोशन केली, मी इथे काय प्रोडक्ट फॉर्मेशन 2Z4E24 हेक्साडाइन हा काय होतोय, प्रोडक्ट हा फॉर्मेशन होतोय. मीन्स इथे काय कुठल्या प्रकारची स्टेरिक इंटरॅक्शन नाही, दोन्ही मिथिल ग्रुप काय एकमेकांपासून लांब आहे दोन्ही प्रोडक्ट मध्ये. त्यामुळे इथे काय दोन प्रोडक्ट आपल्याला ए आणि बी प्रोडक्ट काय इक्वल अमाऊंट मध्ये तिथे फॉर्मेशन होते. बघा ए आणि बी प्रोडक्ट काय इक्वल अमाऊंट मध्ये तिथे फॉर्म होते. त्याचप्रमाणे जर आपण जर बघितली की फोटो इंड्यूस रिंग ओपनिंग, याच प्रोडक्ट वरती काय सिस प्रोडक्ट दिलेला आहे, यावरती आपण काय करतोय, फोटो इंड्यूस रिंग ओपनिंग. ज्यावेळेस फोटो इंड्यूस म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय येतो, एक्साइटेड स्टेट होमो घेतो. मोशन कुठली येते, डिसरोटरी मोशन. आणि जो प्रोडक्ट आहे त्यामध्ये कुठली सिमेट्री मेंटेन झाली पाहिजे, मिरर सिमेट्री. कारण एक्साइटेड स्टेट होमो काय इथे साय3 हा आपल्याला मिळतोय. मग त्यामध्ये मिरर सिमेट्री ही मेंटेन झाली पाहिजे ज्यावेळेस आपण रिंग ओपनिंग करतो त्यावेळेस. मग एक काय केलाय, काउंटर क्लॉकवाईज मीन्स अँटी क्लॉकवाईज रोटेट केलाय आणि एक काय केलाय, क्लॉकवाईज रोटेट केलाय. मग त्यांनी जो प्रोडक्ट फॉर्म होतोय आपल्याला 2E4E24 हेक्साडाइन. मग हा काय मेजर प्रोडक्ट आपल्याला
फॉर्म होतोय. कारण का की दोन्ही मिथिल ग्रुप कुठे एकमेकांपासून लांब आहे, एकमेकांमध्ये त्यामध्ये कुठला इंटरॅक्शन नाही, त्यामुळे हा प्रोडक्ट काय होतोय, मेजर प्रोडक्ट फॉर्म होतोय. आणि हा जर एक काय केला, क्लॉकवाईज केला आणि एक अँटी क्लॉकवाईज केला, तर आपल्याला तिथे काय होतं, प्रोडक्ट हे मायनर प्रोडक्ट हा तिथे फॉर्मेशन होतोय. आता आपण ओरिएंटेशन आणि रोटेशन दोन्ही पण आपण बघितले कोणत्या वेळी होता. तुम्ही काय करायची, जे प्रोडक्ट फॉर्म होतात त्याची काय करायची, प्रॅक्टिस करायची. हे सर्व तुम्हाला प्रॅक्टिस करायचे जेणेकरून तुम्हाला ते समजण्यास सोपं जाईल. इन द केस ऑफ cis 3,4 dimethyl cyclobutene, the thermal process is conrotatory with either possible of conrotation giving the same product. बघा, ज्यावेळेस सिस आपण रिएक्टंट घेतलेला आहे त्यावेळेस थर्मल प्रोसेस काय कॉनरोटरीने तिथे पॉसिबल होते आणि सेम प्रोडक्ट आपल्याला तिथे फॉर्म होत आहे. बट फोटोकेमिकल प्रोसेस इज डिसरोटरी विथ टू पॉसिबल प्रोडक्ट तिथे फॉर्म होत आहे आणि एक आपल्याला मेजर प्रोडक्ट तिथे बघायला मिळतोय. हा जो प्रोडक्ट मिळतोय तो मेजर प्रोडक्ट मिळतोय आणि इथे दोन्ही मिथिल ग्रुप काय एकमेकांच्या जवळ आलेले आहे, त्यामुळे इथे हा प्रोडक्ट काय मायनर अमाऊंट मध्ये आपल्याला मिळतोय. मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. रिमेनिंग टॉपिक आहे सायक्लायझेशन ऑफ N+2 पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. मग झालेला जो टॉपिक आहे त्याची काय करायची, सर्वांनी रिव्हिजन करायची आणि प्रॅक्टिस करायची, जेणेकरून जे जे एक्झाम्पल्स आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करता आले तर तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झाम्पल्स प्रॉपरली सॉल्व्ह करता येईल. मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. रिमेनिंग टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.